कधी तुम्ही विचार केला आहे का, ज्या देवघरात रोज दिवा लावला जातो, जिथे देवाचं नाव घेतलं जातं, तिथेच नकळत ठेवलेल्या काही वस्तूंमुळे घरात अशांती, आर्थिक अडचणी आणि मानसिक त्रास वाढू शकतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक लोक श्रद्धेने पूजा करतात, पण नकळत अशा चुका करतात, ज्यामुळे सकारात्मकतेऐवजी नकारात्मकता वाढू लागते. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या अमृतमय विचारांचा खजिना, मनाला शांतता देणारे, आयुष्याला दिशा देणारे विचार. आपण पाहत आहात नरेंद्रवाणी. आजचा विषय आहे देवघरात नकळत ठेवलेल्या या वस्तू संकटाचं कारण ठरू शकतात. मित्रांनो, स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवघर म्हणजे फक्त मूर्ती ठेवण्याचं ठिकाण नाही, तर ते घरातील श्रद्धेचं आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं. म्हणूनच जिथे स्वच्छता, पवित्रता आणि साधेपणा खूप महत्त्वाचा असतो. पण अनेकदा आपण नकळत काही गोष्टी तिथे ठेवतो, जसं की तुटलेल्या किंवा खराब झालेल्या मूर्ती. स्वामी सांगतात, तुटलेल्या वस्तू मनातही नकारात्मक भावना निर्माण करतात. म्हणून अशा वस्तू आदराने बाजूला करून योग्य पद्धतीने विसर्जन कराव्यात. तसंच वाळलेली फुलं, जुने हार, खराब झालेली अगरबत्ती किंवा खूप दिवस साचलेला कचरा हे सुद्धा देवघरात ठेवणं योग्य मानलं जात नाही. कारण तिथे स्वच्छता असते, तिथेच प्रसन्नता टिकते. आणखी एक गोष्ट, अनेक लोक देवघरात जुन्या बिलांच्या फाईल्स, पैशांची कागदपत्र, औषधांच्या बाटल्या किंवा इतर घरगुती वस्तू ठेवतात. पण देवघर हे संग्रहालय नाही, तर मन शांत होण्याचं स्थान आहे. स्वामी सांगतात, देवाला मोठमोठ्या वस्तूंची गरज नसते, त्याला हवं असतं ते स्वच्छ मन आणि खरी श्रद्धा. पूर्वीच्या काळात लोकांकडे मोठी देवघरं नव्हती, पण भक्ती मोठी होती. एक छोटासा दिवा, एक तुळशीपत्र आणि मनातील श्रद्धा, इतक्यातच त्यांना समाधान मिळायचं. आज वस्तू काढल्या, पण मनाची शांतता कमी झाली आहे. म्हणून देवघर सुंदर असण्यापेक्षा ते स्वच्छ, साधं आणि प्रसन्न असणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, देवघरात ठेवलेली सर्वात मोठी अशुभ गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे मनातला राग, द्वेष आणि अहंकार. कारण स्वामी सांगतात, देवापासून माणूस दूर जात नाही, तर स्वतःच्या वाईट विचारांमुळे तो देवाच्या कृपेपासून दूर जातो. म्हणून देवघर स्वच्छ करण्यापूर्वी मन स्वच्छ करा. कारण देव मूर्तीत जितका असतो, तितकाच तो आपल्या भावनेतही असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्वीच्या काळात आपल्या आजी आजोबांच्या घरी मोठमोठी देवघर नव्हती, पण सकाळ संध्याकाळ दिवा लावला जायचा, देवाचं नाव घेतलं जायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात समाधान होतं. आज देवघर मोठं आहे, मूर्ती सुंदर आहेत, पण मनात सतत चिंता, राग आणि अस्वस्थता असते. तर देवघरातील शांतता घरभर कशी पसरू शकेल? स्वामी सांगतात, ज्या घरात देवापेक्षा दिखावा मोठा होतो, तिथे भक्ती कमी आणि अहंकार जास्त वाढतो. आणखी एक गोष्ट, अनेक जण देवघरात खूप साऱ्या मूर्ती ठेवतात. प्रत्येक यात्रेतून नवीन मूर्ती आणतात, पण त्यांची नियमित पूजा, स्वच्छता किंवा सेवा होत नाही. स्वामी सांगतात, देवांची संख्या नाही, तर भक्तीची भावना महत्त्वाची असते. एक छोटंसं उदाहरण बघा, जर घरात 10 घड्याळं असतील आणि प्रत्येकाची वेळ वेगळी असेल, तर माणूस गोंधळून जाईल. तसंच मनात श्रद्धा एक असेल, पण बाहेर फक्त दिखावा वाढत गेला, तर मन शांत राहू शकत नाही. आणखी एक गोष्ट, देवघरात काही लोक जुने फाटलेले फोटो, खराब झालेले कॅलेंडर किंवा धूळ खात पडलेल्या धार्मिक वस्तू वर्षानुवर्षे ठेवून देतात. स्वामी सांगतात, श्रद्धा जिवंत असली पाहिजे, फक्त वस्तू जपून ठेवण्यात भक्ती नसते. मित्रांनो, कधीकधी आपण विचार करतो, इतकी पूजा का करतो, मग घरात समस्या का येतात? पण स्वामी सांगतात, देवपूजा बघत नाही, तो माणसाचं मन बघतो. जर घरात वडीलधाऱ्यांचा अपमान होत असेल, एकमेकांशी कटू बोललं जात असेल, खोटं बोललं जात असेल आणि देवघरात फक्त दिवा लावून सर्व काही ठीक होईल अशी अपेक्षा असेल, तर ती खरी भक्ती नाही.
कारण ज्या घरात आई वडिलांचा सन्मान असतो, जिथे पाहुण्यांना प्रेमाने पाणी दिलं जातं, जिथे अन्नाचा आदर केला जातो, तिथे देवाची कृपा आपोआप येते. स्वामी सांगतात, देवाला सोन्याचं सिंहासन नको, पण माणसाच्या मनात प्रेमाचं स्थान हवं. आणखी एक गोष्ट, देवघरात दिवा लावून बाहेर येताच जर आपण राग, मत्सर, द्वेष आणि कटू शब्द बोलत असू, तर दिव्याचा प्रकाश बाहेर पडण्याआधीच मनातील अंधार त्याला झाकून टाकतो. म्हणून स्वामी सांगतात, देवघरात दिवा लावण्यापूर्वी स्वतःच्या विचारांमध्ये प्रकाश आणा. आणि खरंच कधीकधी संकटाचं कारण देवघरात ठेवलेली एखादी वस्तू नसते, तर मनात वर्षानुवर्षे साचलेला राग, अहंकार आणि दुसऱ्यांबद्दलचा द्वेष असतो. कारण जिथे मन प्रसन्न असतं, तिथेच देवाचा खरा वास असतो. आणखी एक गोष्ट खूप विचार करायला लावणारी आहे. आपण देवघरात दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, नमस्कार करतो, पण कित्येक वेळा घरातील माणसांशी प्रेमाने 2 शब्द बोलायला वेळ नसतो. स्वामी सांगतात, ज्याच्या घरात माणुसकी जिवंत आहे, तिथे देवाला वेगळं बोलावलं लागत नाही. एक छोटंसं उदाहरण बघा. पूर्वी गावात एखादा पाहुणा आला तर त्याला आधी पाणी दिलं जायचं, त्याची विचारपूस केली जायची आणि मग देवाचं नाव घेतलं जायचं. कारण आपल्या संस्कृतीत अतिथी देवो भव हे फक्त वाक्य नव्हतं, ते जीवनशैली होती. आज अनेक घरांमध्ये सुंदर देवघर आहे, पण घरातल्या लोकांमध्ये बोलणंच बंद आहे. मग अशा ठिकाणी शांतता कशी टिकणार? स्वामी सांगतात, देवघरातील दिव्यापेक्षा घरातल्या नात्यांचा दिवा विझू देऊ नका. आणखी एक गोष्ट, काही लोक देवघरात पैसे ठेवतात आणि असा विचार करतात की फक्त देवाजवळ ठेवले म्हणून पैसा टिकेल. पण स्वामी सांगतात, प्रामाणिकपणा नसताना लक्ष्मी टिकत नाही. म्हणूनच फक्त देवघरात पूजा करून उपयोग नाही, तर वागण्यातही सत्य, प्रेम आणि संयम हवा. आणखी एक छोटंसं उदाहरण, जर झाडाच्या मुळांनाच पाणी दिलं नाही आणि फक्त फुलांवर पाणी टाकत राहिलो, तर झाडं किती दिवस ताजं राहील? तसंच मनात श्रद्धा नसेल, वागण्यात नम्रता नसेल आणि देवघरात फक्त बाह्यपूजा असेल, तर त्यातून मनशांती कशी मिळेल? स्वामी सांगतात, देवघर हे फक्त घरातील एक कोपरा नाही, तर ते आपल्या विचारांचं प्रतिबिंब आहे. म्हणून देवघरात नेहमी स्वच्छता ठेवा, सकाळ संध्याकाळ दिवा लावा, पण त्याचबरोबर मनातही चांगले विचार ठेवा. कारण देवघरात ठेवलेली सर्वात सुंदर वस्तू कोणती असेल, तर ती ना सोनं आहे ना चांदी, तर ती आहे श्रद्धा. आणि सर्वात अशुभ गोष्ट कोणती असेल, तर ती आहे मनातला अहंकार. आजपासून देव शोधण्यासाठी दूर जाऊ नका, पण स्वामी चुकलेच यार आजपासून देव शोधण्यासाठी दूर दूर जातो, पण स्वामी सांगतात आज माणूस देव शोधण्यासाठी दूर दूर जातो, पण स्वामी सांगतात, देवाला शोधण्यासाठी पर्वत चढण्याची गरज नाही, मनातील द्वेष उतरवण्याची गरज आहे. म्हणून देवघरात काय ठेवतो यापेक्षा आपण मनात काय ठेवतो यावरच घरातील सुख, समाधान आणि प्रसन्नता अवलंबून असते. आणि म्हणूनच देवघरात ठेवलेल्या वस्तूंपेक्षा मनात साठवलेल्या भावना जास्त महत्त्वाच्या असतात. कारण जिथे श्रद्धा असते तिथे आशा असते, जिथे प्रेम असतं तिथे देवाचा वास असतो, आणि जिथे मन शांत असतं तिथेच खऱ्या अर्थाने सुखाचं आगमन होतं. मित्रांनो, कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? काही घरं खूप साधी असतात, ना मोठे देवघर ना महागड्या वस्तू, तरी तिथे गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आणि काही घरं खूप सुंदर, भव्य असतात, पण आत पाऊल टाकताच एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. याचं कारण काय? स्वामी सांगतात, घराचा खरा वैभव भिंतींमध्ये नसतो, तर त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या विचारांमध्ये असतो. देवघरात ठेवलेल्या वस्तूंची काळजी आपण घेतो, पण अनेकदा आपल्या शब्दांची काळजी घेत नाही. एक कटू शब्द, एक अपमान, एक रागाचा क्षण घरातल्या माणसांच्या मनावर अशी जखम करतो जी कोणत्याही औषधाने भरत नाही. आणि मग आपण विचार करतो,
इतकी पूजा करतो, मग घरात शांती का नाही? स्वामी सांगतात, जिथे शब्दांनी माणूस तुटतात, तिथे मंत्रांनीही शांती टिकत नाही. पूर्वीच्या काळात बघा ना, संध्याकाळ झाली की घरातील दिवा लागायचा आणि त्याच वेळी वाद बंद व्हायचे. कोणी मोठ्यांनी बोलायचं नाही, कारण असं मानलं जायचं की संध्याकाळी घरात शांतता असावी, कारण त्या वेळेला लक्ष्मीचा प्रवेश होतो. पण आज दिवा लागतो आणि त्याच वेळी घरात राग, मोबाईल, आवाज आणि तणाव वाढतो. स्वामी सांगतात, देवघरातील दिवा तेव्हाच तेज देतो जेव्हा घरातल्या मनांमध्येही प्रेमाचा प्रकाश असतो. आणखी एक गोष्ट, अनेक जण देवघरात रोज हात जोडतात, पण आईवडिलांना नमस्कार करायला विसरतात. देवाच्या फोटोसमोर नतमस्तक होतात, पण घरातल्या वृद्ध माणसांशी 2 प्रेमाचे शब्द बोलायला वेळ नसतो. स्वामी खूप सुंदर सांगतात, ज्यांनी आईवडिलांच्या डोळ्यात आनंद दिला, त्यांनी अर्धी पूजा पूर्ण केली. देवघरात ठेवलेली तुटलेली मूर्ती दिसते, पण मनात साचलेला हट्ट, राग, मत्सर आणि अहंकार दिसत नाही. पण खऱ्या संकटाचं मूळ अनेकदा तिथेच असतं, कारण तुटलेली मूर्ती बदलता येते, पण तुटलेलं नातं जोडायला खूप वेळ लागतो. म्हणून स्वामी सांगतात, देवाला फुलं अर्पण करण्यापूर्वी मनातील कटुता दूर करा, कारण स्वच्छ मनापेक्षा मोठं कोणतंच तीर्थ नाही. आणखी एक छोटंसं उदाहरण, जर घरात सुगंधी फुलं ठेवली पण खिडक्या बंद ठेवल्या, तर ताजेपणा टिकेल का? नाही ना. तसंच देवघरात पूजा झाली, पण मन बंद राहिलं, क्षमाशीलता नाही, प्रेम नाही, आपुलकी नाही, तर घरात आनंद कसा टिकेल? स्वामी सांगतात, देवघरात दिवा लावणं सोपं आहे, पण मनातला अंधार घालवणं ही खरी साधना आहे. आणि कदाचित याच कारणामुळे काही घरात कमी असूनही समाधान असतं आणि काही घरात सर्व काही असूनही मनाला शांती मिळत नाही. मित्रांनो, आणखी एक गोष्ट स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात. देवघरात ठेवलेली प्रत्येक वस्तू पवित्र असते, पण त्या वस्तूंपेक्षा जास्त पवित्र असतं ते मन. आता एक छोटंसं उदाहरण बघा, जर एखाद्या घरात सुंदर मंदिर असेल, रोज दिवा लावला जात असेल, पण घरातल्या माणसांना एकमेकांच्या दुःखाची जाणीवच नसेल, तर त्या प्रकाशाचा उपयोग काय? पूर्वीच्या काळात लोकांकडे फार काही नव्हतं, पण एक गोष्ट होती, आपलेपणा. कोणी दुःखी असेल तर संपूर्ण गाव त्याच्या पाठीशी उभं राहायचं. आज मोठी घरं आहेत, मोठमोठे हॉल आहेत, पण एकमेकांसाठी वेळ नाही. म्हणूनच स्वामी सांगतात, देवाला मोठं मंदिर नको, तर मोठं मन हवं असतं. आणखी एक गोष्ट, काही लोक देवघरात अनेक वर्षांपासून तुटलेल्या माळा, जुने हार, धुळीने भरलेले फोटो, फाटलेले धार्मिक ग्रंथ तसेच ठेवून देतात. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे मनात वर्षानुवर्षे साठलेला राग. त्यांनी माझ्याशी असं का केलं? मी त्याला कधी माफ करणार नाही. हे विचार मनाला शांत राहू देत नाहीत. स्वामी सांगतात, जुन्या गोष्टींचं ओझं मनात ठेवून माणूस पुढे जाऊ शकत नाही. एकदा एका शेतकऱ्याने सुंदर बीज पेरलं, पण रोज तोच माती उकरून बघू लागला. रोप आलं का? असं करत राहिल्यामुळे बीज उगवलंच नाही. तसंच भूतकाळाच्या जखमा सतत उकरत राहिलो तर आनंदाचं बीज कधी उगवणार? कधीकधी संकटाचं कारण घरात ठेवलेल्या वस्तू नसतात, तर घरात हरलेले हास्य असतं. आईच्या चेहऱ्यावरचं समाधान हरवतं, वडिलांच्या डोळ्यातील शांतता हरवते, भावंडांमधलं प्रेम कमी होतं आणि मग माणूस म्हणतो काहीतरी अशुभ आहे. पण स्वामी सांगतात, जिथे प्रेम कमी होतं तिथे सुखही हळूहळू दूर जातं. पूर्वी संध्याकाळी दिवा लागला की घरात रामरक्षा स्रोत, नामस्मरण व्हायचं, मुलं मोठमोठ्यांसोबत बसायची. आज प्रत्येकजण स्वतःच्या मोबाईलमध्ये आहे. एकाच घरात राहूनही मन दूर गेले आहेत. स्वामी सांगतात, घरात देवघर असणं चांगलं आहे, पण घरात देवासारखी माणसं असणं त्याहून मोठं भाग्य आहे. देवघर स्वच्छ ठेवा, श्रद्धा जपा, पण त्यासोबत शब्द गोड ठेवा, मन नम्र ठेवा, आई-वडिलांचा सन्मान करा आणि घरात प्रेमाचा दिवा कायम तेवत ठेवा. कारण कधीकधी देवघरात ठेवलेल्या वस्तूंमुळे नाही, तर मनात साचलेल्या कटुतेमुळे संकट वाढतात आणि ज्या दिवशी मनातला अंधार दूर होतो, त्या दिवशी घरातला प्रत्येक कोपरा देवघरासारखा पवित्र वाटू लागतो.
आणखी एक गोष्ट खूप कमी लोकांच्या लक्षात येते. आपण देवघरात रोज दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, फुलं अर्पण करतो. पण स्वतःच्या मनात किती अंधार साचलाय हे पाहण्यासाठी कधी थांबतो का? स्वामी सांगतात, देवाला फुलांचा सुगंध आवडतोच, पण त्याहून जास्त त्याला मनाचा सुगंध आवडतो. एकदा एक वृद्ध आजी एका संतांना म्हणाल्या, माझ्या घरी देवघर खूप मोठा आहे, रोज पूजा करते घरी, तरी घरात शांती नाही. त्यावर संत म्हणाले, देवघर स्वच्छ आहे, पण मनातल्या खोल्याही स्वच्छ आहेत का? हे ऐकून त्या आजीबाई विचारात पडल्या. कारण माणूस बाहेरची धूळ लगेच साफ करतो, पण मनात साचलेली नाराजी, द्वेष, अहंकार, अपेक्षा यांची साफसफाई करायला विसरतो. स्वामी सांगतात, घरातला कचरा रोज बाहेर काढता, पण मनातला कचरा वर्षानुवर्षे साठवून ठेवता. मग शांतता कशी मिळणार? काही लोक म्हणतात, आमच्या घरात सतत अडचणी येतात, काम अडकतात, मन अस्वस्थ राहतं. पण स्वामी सांगतात, कधीकधी देव संकट देत नाही तर थांबवतो. कारण धावपळीत हरवलेला माणूस थोडा वेळ स्वतःकडे पाहावा, माणसांशी पुन्हा जोडला जावा, देवाची आठवण ठेवावी. म्हणूनच प्रत्येक अडचण ही शिक्षा नसते, काही वेळा ती शिकवण असते. आणखी एक सुंदर उदाहरण, जर घरात एखादा दिवा विझला तर आपण संपूर्ण घर सोडून देत नाही, तो फक्त दिवा पुन्हा पेटवतो. तसंच आयुष्यात एखादं नातं तुटलं, एखादी गोष्ट बिघडली, काही काळ वाईट गेला म्हणून संपूर्ण आयुष्य अशुभ झालं असं मानायचं नसतं. स्वामी सांगतात, रात्र कितीही मोठी असली तरी सूर्य उगवतो, त्याला उगवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. पूर्वीच्या काळात संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावला जायचा, कारण फक्त परंपरा नव्हती, तर तो संदेश होता. अंधार कितीही असो, प्रकाश लावण्याची जबाबदारी आपली आहे. घरात देवघर असणं हे भाग्य आहे, पण त्याहून मोठं भाग्य म्हणजे घरात आईच्या आशीर्वादाचा आवाज असणं, वडिलांच्या कष्टाचा सुगंध असणं, भावंडाच्या प्रेमाची ऊब असणं आणि देवाच्या नावावर विश्वास असणं. स्वामी सांगतात, जिथे श्रद्धा आहे तिथे आशा आहे, जिथे आशा आहे तिथे देवाचं अस्तित्व आहे. आणि म्हणून देवघरात ठेवलेल्या वस्तूं इतकीच मनात ठेवलेल्या भावना महत्त्वाच्या असतात. कारण देव मूर्तींमध्ये असतोच, पण त्याहून जास्त तो आपल्या वागण्यात, आपल्या शब्दांमध्ये आणि आपल्या प्रेमात असतो. स्वामी सांगतात, देवघरात ठेवलेला दिवा विझला तर तो पुन्हा लावता येतो, पण मनातला विश्वास विझला तर आयुष्य अंधारमय व्हायला वेळ लागत नाही. कधीकधी माणूस म्हणतो, मी इतकी पूजा करतो तरी माझ्या वाटेला दुःख का येतं? पण स्वामी सांगतात, देव आपल्याला दुःख देत नाही, तो आपल्याला दुःख सहन करण्याची ताकद देत असतो. पूर्वीच्या काळात घरात एकच दिवा असायचा, पण मनात समाधान असायचं. आज घरभर प्रकाश आहे, पण मनात शांतता नाही. कारण सुख वस्तूंमध्ये नसतं, ते मनाच्या समाधानात असतं. स्वामी सांगतात, देवाला सोन्याचे हार नकोत, तर मनातील अहंकाराचा त्याग हवा असतो. आणखी एक गोष्ट, घरात तुटलेल्या वस्तूंपेक्षा तुटलेली मनं जास्त अशुभ असतात. राग, कटुता, अपमान आणि अहंकार हे घरातील खरे अशुभ संकेत असतात. आणि म्हणूनच देवघर स्वच्छ ठेवण्यापूर्वी आपलं मन स्वच्छ ठेवा, कारण देवाला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग मनातून जातो. आणि मित्रांनो, जर आजचा हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा संदेश फक्त स्वतःपुरता ठेवू नका, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या घरात पुन्हा शांततेचा दिवा पेटू शकतो. आनंद श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या अमृतमय विचारांमधून आपण पाहत होतात नरेंद्रवाणी, मनाला श्रद्धेची दिशा देणारे आणि आयुष्याला प्रकाश देणारे विचार. पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य संदेशासोबत. तोपर्यंत घरात देवाचा दिवा लावा, पण मनात विश्वासाचा दिवा कधीही विझू देऊ नका. जय सियाराम.